सध्याची दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांचे कार्यकर्ते सध्या शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये खरं तर वेगवान घडामोडी घडत होत्या, मात्र दोन्ही राष्ट्रवादींची ही चर्चा फिसकटली आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीला आलेले आहेत। राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे हे दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत, तरी सुद्धा शरद पवार यांना भेटण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असतात। त्याच पार्श्वभूमीवर सध्या अजित पवारांचे कार्यकर्ते सुद्धा शरद पवारांची भेट घेण्यासाठी इथे आलेले असलेले आपण पाहतोय। दरम्यान सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी खरं तर घडतायत। आताच काही वेळापूर्वी शरद पवार बोलत होते, मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाची जी युती होणार होती ती आता सध्या फिसकटल्याची माहिती मिळते। मात्र अजित पवारांचे कार्यकर्ते सध्या शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांची ही भेट आहे किंवा काय चर्चा त्यांच्यामध्ये होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती असं शरद पवारांनी बोलून दाखवलेलं आहे। आजही टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नाही, पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पाहावी लागते असं सूचक विधानही शरद पवारांनी केलं। काही लोक सत्तेचा गैरवापर करतील, काही लोक आणखीन काही देणं घेणं करतील। काय वाटेल ते झालं तर चालेल, कुणाला काय करायचं असेल त्यांनी करावं, पण आपण स्वच्छ निवडणूक करायची। आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जे मत आहे, आपला जो अधिकार आहे तो कुणाला विकायचा नाही।